दादा काय सांगाल, आज आपण बांगलादेश, नागपूरच्या बांगलादेश संदर्भात निवेदन घेऊन आलंय, काय वाटतं, काय विषय आहे आणि कोणाकोणाला आज निवेदन दिली? आज आम्ही नागपुरात असलेल्या बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी घुसपैठी जे नागपुरात वास्तव्य करून राहतात, इनलिगल पद्धतीनं राहून राहिलेले आहे, अवैध त्यांनी आपले आधार कार्ड बनवलेले आहे, त्याप्रमाणे राशन कार्डसुद्धा बनवलेले आहे आणि अवैधरित्या चोरीची वीज घेऊन ते आपले त्यांच्या घर आणि त्यांचे कारखाने चालवत आहे। ह्या विषयाला घेऊन तसं बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंवर जे अत्याचार होत आहे ते पाहता विश्व हिंदू परिषद बजरंग दल नागपूर महानगरातर्फे आज आम्ही नागपुरातले जे विशेष पोलीस महानिरीक्षक आहे श्री दिलीप पाटील भुजबळ साहेब, परिक्षेत्र नागपूर, त्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। आता जिल्हाधिकारी नागपूर महानगर यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आम्ही पोलीस कमिशनर साहेब यांना पण आम्ही एक निवेदन देतो आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही निवेदन देतो आहे की त्वरित त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा बजरंग दल आपल्या पद्धतीनं कारवाई करेल आणि जर बजरंग दल जर कारवाई करायला याच्यामध्ये दोन समाजात जर तेढ निर्माण झालं तर याचे जिम्मेदार शासन प्रशासन राहील असं आज आम्ही सांगतो।